हॅलो एव्हरीवन. या सेशनमध्ये आपण मल्टीमीडिया नेटवर्क सिक्युरिटी या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. या टॉपिकवरती आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण एन्क्रिप्शन म्हणजे काय, स्टेगनोग्राफी म्हणजे काय, डिजिटल सिग्नेचर, डिजिटल वॉटरमार्किंग, त्यांचे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स, सिक्युअर मीडिया स्ट्रीमिंग, कॉपीराइट प्रोटेक्शन ॲप्लिकेशन्स या सर्वांबद्दल आपण वन बाय वन माहिती करून घेणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये आपण मोटिवेशन, गोल्स, वेज बघणार आहोत. कोणकोणत्या पद्धती आहेत किंवा डिजिटल राईट्स मॅनेजमेंट म्हणजे काय हे सुद्धा आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डिजिटल मीडिया हा खूप प्रमाणामध्ये वाढलेला आहे. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलेलं होतं डिजिटल मीडिया कोणता कोणता आहे. ऑडिओ, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, ईमेल, इमेजेस, ग्राफिक्स, ॲनिमेशन्स, एक्झिक्युटेबल कोड हे सगळे कशाच्या अंडर येतात? हे सगळे डिजिटल मीडियाच्या अंडर येतात. आणि सध्या जर तुम्ही बघितलं तर इतक्या प्रमाणामध्ये नेटवर्किंग वाढलेलं आहे, मल्टीमीडिया सिस्टीम्स वाढलेल्या आहेत की त्याच्यामध्ये हा डिजिटल मीडिया प्रोटेक्ट करण्याची गरज आहे. जर तुम्हाला ऐकण्यात असेल तर बघा, बऱ्याचदा फोटोमध्ये छेडखानी केली जाते, फोटो एडिट केले जातात, व्हिडिओ एडिट केले जातात आणि त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. मग अशा पद्धतीने कोणताही डिजिटल मीडिया हा आपण एडिट करू शकतो किंवा त्याचा रॉंग यूज केला जाऊ शकतो. म्हणून हा डिजिटल मीडिया प्रोटेक्ट करणं खूप गरजेचं आहे. मग तो कशा पद्धतीने करायचा, त्यासाठी कोणते कोणते टेक्निक्स वापरले जातात त्याची माहिती आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. मग ज्यावेळेस आपण हा इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया म्हणतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्याच्या कॉपी करणं इझी आहे. कॉपी करणं म्हणजे काय? रिप्लिकेशन, एक किंवा एकापेक्षा जास्त कॉपीज त्याच्या तयार करू शकतो. डिस्ट्रीब्युशन फास्ट आहे, कारण इंटरनेट हे इतकं वेगाचं माध्यम आहे की एका ठिकाणी एक मेसेज जरी तुम्ही बघितला असेल, फॉरवर्ड झाला तर तो विदिन अ सेकंद तो काय होतो? व्हायरल होतो. एखादी इमेज असेल, एखादा व्हिडिओ असेल, त्याला काही सेकंदच लागतात डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी किंवा व्हायरल होण्यासाठी. तसंच हा जो काही डिजिटल मीडिया आहे हा इझिली आपण डाउनलोड करू शकतो, इझिली आपण कुठेही अपलोड करू शकतो. त्याच पद्धतीने कोणता डेटा ओरिजिनल आहे, कोणता डुप्लिकेट आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. इझिली मॉडिफायबल आहे, म्हणजेच काय, इझिली त्याच्यामध्ये चेंजेस केले जाऊ शकतात. एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत. अशा अनेक गोष्टी डिजिटल मीडियाला लागू होतात. पण हे सगळं आपल्याला अवॉइड करायचं आहे किंवा त्याचं प्रमाण जे आहे ते कमी करायचं आहे आणि त्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स वापरले जातात. Without such methods, placing images, audio, video sequences on public network puts them at a risk of theft and alteration. बऱ्याचदा बघा आपण सांगतो की आपले जे फोटोज वगैरे आहेत ते जास्त आपण पब्लिक ठेवू नयेत, प्रायव्हेट ठेवावेत. त्याचं कारण काय आहे की ते चोरीला जाण्याची शक्यता असतात, त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता असते. ते फोटोज, ते व्हिडिओज अल्टर करणे म्हणजेच काय, चेंज केले जाऊ शकतात, एडिट केले जाऊ शकतात आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो. अशा पद्धतीचे जे टेक्निक्स आहेत मग ते तुम्हाला कॉपी करण्यासाठी हा डिजिटल मीडिया किंवा फॉर्जरी म्हणजेच काय की त्याचा चुकीचा वापर करणं, अनऑथराइज्ड डिस्ट्रीब्युशन करणं, याच्यासाठी काहीतरी टेक्निक्स गरजेचे आहेत आणि ते टेक्निक्स आपण इथून पुढे पाहणार आहोत. मग तसंच प्रत्येक तुम्हाला सगळ्यांना हे माहित असेल की कॉपीराइट प्रोटेक्शन म्हणजे काय? ती इमेज, तो व्हिडिओ, तो डेटा ज्याचा आहे त्याचा मालकी हक्क जतन करणे आणि त्यासाठी कॉपीराइट प्रोटेक्शन ऍक्ट्स करण्यात आलेले आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स करण्यात आलेले आहेत. विदाउट ओनर्स परमिशन आपण ते लोगो वापरू शकत नाहीत. उदाहरणार्थ तुम्ही जर बघितलं असेल, अनेक कंपन्यांचे असे स्वतःचे लोगो असतात, इमेजेस असतात किंवा अनेक कंपन्यांच्या स्वतःच्या जाहिराती असतात, ब्रँड्स असतात. तर ते आपण कोणत्याही प्रमोशनसाठी वापरू शकत नाही. ते इल्लीगल असतं, कारण त्याच्यावरती काय असतो? कॉपीराइट असतो. आणि कॉपीराइट केलेला डेटा यूज करणं म्हणजेच काय, एक प्रकारे तुम्ही इल्लीगल गोष्टी करत आहात आणि त्याच्यावरती जर कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर तुमच्यावरती लीगल कारवाई सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे असा कॉपीराइट असलेला डेटा तुम्हाला वापरता येत नाही.
मग ही पण एक टेक्निक आहे ज्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमचा डिजिटल डेटा मॅनेज करू शकता, डिजिटल डेटा सेफ ठेवू शकता. मग ज्यावेळेस तुम्ही एखादी मल्टीमीडिया स्ट्रीम म्हणताय, मल्टीमीडिया स्ट्रीम म्हणजे काय, कालच आपण पाहिले मल्टीमीडिया म्हणजे ऑडिओ, व्हिडिओ, इमेजेस, ग्राफिक्स, ॲनिमेशन्स हे सगळं. मग ह्याच्यामध्ये सिक्युअर कम्युनिकेशन असणं महत्त्वाचं आहे, सिक्युअर डिलिव्हरी असणं महत्त्वाचं आहे आणि हा सगळा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी सिक्युअर इंटरनेट असणं देखील गरजेचं आहे. अदरवाईज याच्यामध्ये फॉर्जरी होऊ शकते. फॉर्जरी म्हणजेच काय, की तो डेटा मिसयूज केला जाऊ शकतो, इलिगल पद्धतीने कॉपी केला जाऊ शकतो, टॅम्पर प्रूफिंग केलं जाऊ शकतं, ॲक्सेस कंट्रोल म्हणजेच दुसरे हॅकर्स वगैरे ते यूज करू शकतात. त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही एखादी मल्टीमीडिया स्ट्रीम नेटवर्कवरती सोडणार आहात, त्या ठिकाणी सिक्युरिटी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सिक्युरिटी नसेल तर तो डेटा हॅक होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स वापरले जातात. मग त्यात क्रिप्टोग्राफिक टेक्निक्स आहेत आणि डिजिटल राईट मॅनेजमेंट टेक्निक्स आहेत. दोन टेक्निक कोणते, क्रिप्टोग्राफिक टेक्निक आणि डिजिटल राईट मॅनेजमेंट टेक्निक. मग क्रिप्टोग्राफिक टेक्निकच्या आतमध्ये काय काय येतं, तर मल्टीमीडिया ऑथेंटिकेशन, मल्टीमीडिया कॉन्फिडेन्शियालिटी, मल्टीमीडिया ॲक्सेस कंट्रोल, मल्टीमीडिया इंटिग्रिटी, मल्टीमीडिया नॉन रिपिटिशन. हे सगळं क्रिप्टोग्राफी टेक्निक्स मध्ये येतं. हे 1 बाय 1 टेक्निक आपण बघणार आहोत. आणि दुसरा वे काय आहे, दुसरा अप्रोच काय आहे, डिजिटल राईट मॅनेजमेंट. मग ह्याच्या आतमध्ये वॉटरमार्किंग टेक्नॉलॉजी वापरली जाते, स्टेग्नोग्राफी टेक्नॉलॉजी वापरली जाते, डिजिटल सिग्नेचर टेक्नॉलॉजी वापरली जाते, डिजिटल फिंगरप्रिंट ही टेक्नॉलॉजी देखील वापरली जाते. या सगळ्या टेक्नॉलॉजीज ह्या डिजिटल मीडिया सेफ ठेवण्यासाठी, सिक्युअर ठेवण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी, इलिगल ॲक्सेस वाचवण्यासाठी वापरल्या जातात. मग आता ह्या सगळ्याच्या सगळ्या एकदम वापरल्या जातात का, नाही. जसं तुमचा डेटा आहे, ज्या पद्धतीची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने ह्याच्यातलं एखादं टेक्निक किंवा 2 or more टेक्निक्स कंबाईन करून वापरले जातात. मग 1 बाय 1 आपण हे सगळे टेक्निक्स पाहणार आहोत. तर पहिलं जे टेक्निक आहे ते आहे क्रिप्टोग्राफी टेक्निक. मग ह्या क्रिप्टोग्राफिक टेक्निक्सच्या आतमध्ये 5 सब पॉइंट्स येतात. त्यातला पहिला आहे ऑथेंटिकेशन. काय सांगते बघा ऑथेंटिकेशन आपल्याला, इट प्रोव्हाइड्स assurance of the identity of the multimedia data sender, assures the credibility of multimedia content. थोडक्यात, तुम्ही जीमेल वापरत असाल, युजर नेम पासवर्ड तुमचा तुम्हाला माहित असतो, युनिक असतो. सेम ऑथेंटिकेशन म्हणजे काय, पर्टिक्युलर डेटाला युजर नेम पासवर्ड असणार आहे, त्याला एक टिपिकल आयडेंटिटीनेच तुम्ही ऍक्सेस करू शकणार आहात. दुसरं ह्याचं टूल आहे डिजिटल सिग्नेचर. एखादं जर तुमचं PDF फाईल आहे किंवा एखादा महत्त्वाचा डेटा आहे तर त्याच्यामध्ये डिजिटल सिग्नेचर्स ऍड केल्या जातात. हे डिजिटल सिग्नेचर ऍड करण्याचे पण सॉफ्टवेअर्स असतात आणि त्याच्या थ्रू ती डिजिटल सिग्नेचर ऍड केली जाते, जेणेकरून तो डेटा ऑथेंटिकेट आहे असं समजलं जातं. उदाहरणार्थ, एखाद्या डॉक्युमेंटवरती हार्ड कॉपी असेल तर आपण सही करून देतो, म्हणजेच काय, इट इज ऑथेंटिकेट. आणि पण आपण सही केलेली नसेल तर तो ऑथेंटिकेट समजतो का, नाही. मग डिजिटल डेटामध्ये, डिजिटल डॉक्युमेंटमध्ये काय केलं जातं, डिजिटल सिग्नेचर इम्प्लिमेंट केली जाते, डिजिटल सिग्नेचर इनकॉर्पोरेट केली जाते. त्याचं एक प्रकारचं कोडिंग असतं किंवा एक प्रकारे ते आपल्याला डिटेक्ट करता येतं की वेदर डिजिटल सिग्नेचर इज ट्रू और फॉल्स, आणि त्या डॉक्युमेंटचं काय केलं जातं, ऑथेंटिकेशन केलं जातं. सो ऑथेंटिकेशन हे टेक्निक वापरून तुमचा डेटा काय केला जातो, सेफ ठेवला जातो. सेकंड ह्याच्यामध्ये आहे कॉन्फिडेन्शियालिटी. काय सांगतो कॉन्फिडेन्शियालिटी टेक्निक, प्रोटेक्टिंग मल्टीमीडिया डेटा फ्रॉम अनऑथराइज्ड डिस्क्लोजर, सिक्युअर कंटेंट ट्रान्समिशन, प्रायव्हसी. म्हणजेच काय, ए व्यक्तीकडून डेटा हा बी व्यक्तीकडे जाणार आहे डिजिटली. मग हा डेटा पास ऑन होताना, हा डेटा सेंड करताना तो कॉन्फिडंटली गेला पाहिजे, कॉन्फिडेन्शियली. म्हणजेच काय, तर मेसेज लीक होता कामा नये, मेसेज लीक होता कामा नये, कोणत्याही हॅकरला तो समजता कामा नये. मग ह्यासाठी प्रायमरी टूल काय आहे, तर एन्क्रिप्शन.
एन्क्रिप्शन हे टेक्निक वापरलं जातं आणि तुमचा डेटा जो पाठवायचा आहे तो काय केला जातो, एका कोडवर्ड मध्ये कन्व्हर्ट केला जातो आणि हा कोडवर्ड रिसिव्हरला पाठवला जातो. रिसिव्हर त्याच्या साईडला काय करणार आहे, हा डेटा घेणार आहे आणि तो पुन्हा एन्क्रिप्ट करून रीड करणार आहे. सो कॉन्फिडेन्शियालिटी मेंटेन करायची असेल तर एन्क्रिप्शन हे टेक्निक वापरलं जातं आणि डेटा सेंड केला जातो. ह्यातलं थर्ड टेक्निक आहे इंटिग्रिटी. इंटिग्रिटी काय सांगतं, इट प्रोव्हाइड्स assurance that multimedia data has not been altered in an unauthorized way. इंटिग्रिटी आपल्याला काय सांगते की जो काही मल्टीमीडिया डेटा तुम्ही पास केलेला आहे तो ॲज इट इज समोरच्या व्यक्तीला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये कोणतंही पास होताना मॉडिफिकेशन झालेलं नाही, डेटा कोणत्याही पद्धतीने चेंज झालेला नाही, डेटा कोणत्याही पद्धतीने अल्टर्ड झालेला नाही. हे आपल्याला कशावरून कळतं, तर इंटिग्रिटी ह्या कन्सेप्ट वरून समजतं. मग ह्याच्यासाठी हॅशिंग ही टेक्नॉलॉजी वापरली जाते. हॅशिंग टेक्नॉलॉजीचा वापर करून डेटा हा करेक्ट आहे की नाही, डेटा जसा सेंडरनी पाठवलाय तसाच रिसिव्हरला मिळालेला आहे की नाही हे चेक केलं जातं. यातला चौथा पॉइंट आहे ऍक्सेस कंट्रोल. ऍक्सेस कंट्रोल म्हणजेच काय, प्रिव्हेन्शन ऑफ अनऑथराइज्ड यूज ऑफ अ रिसोर्स, प्रोटेक्ट मल्टीमीडिया डेटा फ्रॉम इलिगल डिस्ट्रीब्युशन अँड थेफ्ट. म्हणजेच काय, एखादा थर्ड व्यक्ती, एखादा अनऑथराइज्ड युजर तुमचा डेटा ऍक्सेस करू शकणार नाही, ह्यासाठी ऍक्सेस कंट्रोल मेकॅनिझम वापरलं जातं. जसं आता उदाहरण दिलं होतं युजर नेम पासवर्ड. जर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड माहिती असेल तर तुम्ही ऍक्सेस कंट्रोल करू शकता. पण बघा, जर तुम्ही एखाद्या वेळेस युजर नेम चुकीचं टाकलं किंवा एखाद्या वेळेस पासवर्ड चुकीचा टाकला तरी सुद्धा तुम्हाला त्या पर्टिक्युलर अकाउंटला, त्या पर्टिक्युलर गोष्टीला ऍक्सेस मिळत नाही. मग ऍक्सेस कंट्रोल हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं टेक्निक आहे की ज्याला खरोखर आवश्यकता आहे, ज्याला खरोखर ते रिसीव्ह करायचं आहे त्यानेच तो काय केला पाहिजे, डेटा ऍक्सेप्ट केला पाहिजे. त्यानंतर ह्यातलं नेक्स्ट टेक्निक आहे नॉन रिपिडिएशन. नॉन रिपिडिएशनचा अर्थ काय आहे, तर प्रिव्हेंट्स अ पार्टी फ्रॉम डिनाइंग अ प्रिव्हियस ऍक्शन, प्रोटेक्शन अगेन्स्ट डेनियल बाय द पार्टीज इन अ कम्युनिकेशन. ह्याचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपण डेटा पाठवणार आहोत त्यावेळेस सेंडर असणार आहे आणि रिसीव्ह करणारा रिसिव्हर असणार आहे. सेंडरनी डेटा पाठवला आणि रिसिव्हरला मिळाला, पण अशा वेळेस सेंडर म्हणाला की मी तो पाठवलाच नाही किंवा मी अशा पद्धतीने पाठवलाच नाही, किंवा रिसिव्हर म्हणाला की मला डेटा मिळालाच नाही, मिळाला असूनही, तर दोघांपैकी कुणीही बदलू नये म्हणून नॉन रिपिडिएशन टेक्निक वापरले जातात. नॉन रिपिडिएशन टेक्निक म्हणजे काय, त्याला त्या ट्रान्झॅक्शनला टाइम स्टॅम्प असणार आहे, डेट असणार आहे, टाइम स्टॅम्प असणार आहे. म्हणजे दोन्ही पार्टीज, सेंडर आणि रिसिव्हर, हे डिनाय करू शकणार नाहीत, हे म्हणू शकणार नाहीत की आम्ही डेटा पाठवला नाही किंवा आम्हाला डेटा मिळाला नाही. सो ह्यासाठी ट्रस्टेड थर्ड पार्टी सर्व्हिसेस वापरल्या जातात. दोन्ही सेंडर आणि रिसिव्हर कोणत्याही गोष्टीला नकार देऊ शकत नाही. ज्या काही गोष्टी ट्रान्सपरन्सी राहते, ज्या काही गोष्टी पाठवल्या आहेत ॲज इट इज, ज्या काही गोष्टी रिसीव्ह झालेल्या आहेत त्या कशाबद्दलही तक्रार करता येत नाही. ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ही मेंटेन केली जाते. सो अशा पद्धतीने हे 5 क्रिप्टोग्राफिक टेक्निक्स वापरले जातात, ज्याचा वापर करून डिजिटल डेटा हा सेफ ठेवला जातो. आता हे आपण थोडक्यात बघितलं. मग ह्याच्यात थोडंसं डीप मध्ये आपण जाणार आहोत की आता ऑथेंटिकेशन टेक्निक्स. मग ऑथेंटिकेशन टेक्निक म्हटलं, जसं आता सांगितलं की ऑथेंटिकेट करायचं, वेदर युजर इज ऑथेंटिकेट ऑर नॉट. मग ह्याचे पण पुन्हा सब पार्ट्स पडतात. मग ऑथेंटिकेशन एक तर पॅसिव्ह ऑथेंटिकेशन असेल किंवा ऍक्टिव्ह ऑथेंटिकेशन असेल. मग पॅसिव्ह ऑथेंटिकेशन मध्ये 3 इमेज टॅम्परिंग ही मेथड वापरली जाते. 3 इमेज टॅम्परिंग म्हणजे काय, तुमची इमेज एनहान्स केली जाते, कंपोजिट केली जाते आणि कॉपी किंवा मूव्ह केली जाते. पॅसिव्ह ऑथेंटिकेशन मध्ये कोणतं टेक्निक आहे, 3 इमेज टॅम्परिंग. आणि ऍक्टिव्ह ऑथेंटिकेशन मध्ये 2 टेक्निक वापरले जातात, डेटा हायडिंग, डिजिटल सिग्नेचर आणि डिजिटल फिंगरप्रिंट. हे सगळे टेक्निक्स आपण वन बाय वन बघणार आहोत.
बघा ऑथेंटिकेशन मधलं authentication is again subdivided into two techniques: passive authentication, active authentication. Passive authentication contains 3 image tampering and active authentication contains data hiding, digital signature and digital fingerprint. मग पॅसिव्ह ऑथेंटिकेशन म्हणजे काय? तर ह्या ठिकाणी तुम्हाला जी काही तुमची ओरिजिनल इमेज आहे त्याच्याबद्दल नॉलेज असणं गरजेचं नाही, त्याच्यामध्ये वॉटरमार्क असणं गरजेचं नाही, फिंगरप्रिंटिंग असणं गरजेचं नाही. मग याच्यामध्ये मीडिया टॅम्परिंग मेथड्स वापरल्या जातात आणि तुमची इमेज काय केली जाते, आयडेंटिफाय केली जाते. मग 3 इमेज टॅम्परिंग म्हणजेच काय, एनहान्सिंग, कंपोजिंग अँड कॉपी ऑर मूव्ह. मग बघा, ह्या पण टेक्निक्स आपण वन बाय वन पाहणार आहोत. पहिली कॅटेगरी काय आहे, 3 कॅटेगरीज मध्ये तुमचं इमेज टॅम्परिंग होणार आहे: एनहान्सिंग, कंपोजिटिंग, कॉपी ऑर मूव्ह. ठीक आहे, तर पहिला पॉइंट आपण बघूयात, एनहान्सिंग. इमेज एनहान्सिंग म्हणजे काय, तर तुम्ही चित्रांमध्ये बघू शकता एकच चित्र आहे पण त्याचं कलर कॉम्बिनेशन्स वेगळे आहेत, कलर्स वेगळे आहेत. इथे थोडासा ब्राईटनेस आहे, इथे डार्कनेस आहे, इथे असा निळसर कलर आहे, इथे निळा, डार्क निळा आहे, इथे ऊन दिसतंय, इकडे सावली दिसते. मग हे काय केलेलं आहे बघा, एकच इमेज आहे पण त्याच्यामधल्या ऑब्जेक्ट्सचा कलर चेंज केला. हे सपोज एक ऑब्जेक्ट म्हणलं, हे ऑब्जेक्ट बघा, ऑब्जेक्टचे कलर काय केले, चेंज केले. चेंजिंग द वेदर कंडिशन्स म्हणजे इकडे जसं म्हणलं, इकडे ऊन आहे, इकडे खूप ऊन आहे, इकडे नॉर्मल ऊन आहे. आणि ब्लरिंग आउट ऑब्जेक्ट, इथे मागच्या साईडला बघा ही इमेज ब्लर केलेली आहे, हे जे घर आहे हे काय केलेलं आहे, ब्लर केलेलं आहे, बाकीच्या इमेजेस मध्ये ते दिसतंय. म्हणजे जर तुम्हाला एखादी इमेज एनहान्सिंग टेक्निक वापरायचं असेल तर तुम्ही काय काय करू शकता, तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टचा कलर चेंज करू शकता, एखादी वेदर कंडिशन असेल चेंज करू शकता, किंवा एखादं ऑब्जेक्ट काय करू शकता, तुम्ही ब्लर करू शकता. या सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा अप्लाय केलेल्या आहेत. तुम्ही फोटो एडिट करता वेगवेगळे सॉफ्टवेअर्स वापरून, त्यावेळेस तुम्ही अनेकदा कलर चेंज केलेले आहेत, अनेकदा तुम्ही ऑब्जेक्ट्स ब्लर देखील केलेले आहेत. जे तुम्हाला नकोय तो पार्ट काय केला जातो, हाईड केला जातो. सेकंड ह्याच्यातलं पॅसिव्ह ऑथेंटिकेशन मधलं कोणतं टेक्निक आहे, कंपोजिटिंग. कंपोजिटिंग म्हणजे काय, कंबाइनिंग 2 or more images to create a new image. हे सुद्धा आपण अनेकदा करतो की बघा, आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ह्या 2 स्वतंत्र इमेजेस आहेत. इथे हा कोंबडा आहे आणि इथे हा माणूस आहे. ऍक्च्युली इथे ह्या माणसाच्या हातात आधी दोरीला इथे वेगळी काहीतरी इमेज असेल, मे बी घोडा असेल, हत्ती असेल, XYZ. तर ती बदलून ह्या ठिकाणी काय टाकलेलं आहे, एक कोंबडा टाकलेला आहे. मग कंपोजिटिंग टेक्निक मध्ये काय केलं जातं, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त इमेजेस एकत्र केल्या जातात आणि एक नवीन इमेज तयार केली जाते. पण ही इमेज तयार करत असताना ह्याच्या आधी आपल्याला काय आहे हे माहिती नाही. सो इट इज अल्सो वन काइंड ऑफ अ सेफेस्ट टेक्निक. त्यानंतर बघा, इथे आता कंपोजिटिंग आणि रिसॅम्पलिंग डिटेक्शन याचं उदाहरण दिलेलं आहे. ही आहे ओरिजिनल इमेज आणि ही आहे टॅम्पर्ड इमेज. टॅम्पर्ड म्हणजे काय, बदललेली. काय बदललंय, तुम्ही जर नीट बघितलं तर इथे 1 1 3 6 4 4 अशी व्हॅल्यू आहे आणि इथे काय 1 3 8 3 4 6 4 म्हणजे ह्यातला पहिले 2 आकडे, पहिले जे 4 आकडे आहेत, पहिला आणि तिसरा आकडा काय केलेला आहे, त्यांनी बदललेला आहे. पण जर हे समोर आपण पाहिलं समोरून तर असं कोणत्याही प्रकाराने वाटणार नाही की ही इमेज काय केलेली आहे, एडिट केलेली आहे. किंवा फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ अनअल्टर्ड रिजन आणि पिरियडिक पॅटर्न इन फोरियर ट्रान्सफॉर्म रिजन. जे सायन्स फॅकल्टीचे त्यांना हे समजेल, फिजिक्स आणि केमिस्ट्री रिलेटेड असतील त्यांनाच हे समजेल. सो तुम्ही जनरल आपले जे विद्यार्थी आहेत त्यांनी फर्स्ट इमेज बघा, ओरिजिनल इमेज आणि टॅम्पर्ड इमेज. इथं कुठेही वाटत नाही की हा डेटा आपण चेंज केलेला आहे. थर्ड टेक्निक वापरलं जातं ते असतं कॉपी ऑर मूव्ह. कॉपी ऑर मूव्ह मध्ये काय केलं जातं की आता सपोज ही वरची इमेज बघितली तर इथे झाडाच्या इथे तुम्हाला असं घरासारखं दिसतंय आणि एक गाडी दिसतीये आणि इकडे एक साईडला गाडी आहे. पण ह्या दुसऱ्या इमेज मध्ये काय झालेलं आहे, ही सारखीच झाडं इथं दिसतायत, इथे ह्यासारखीच झाडं इथं दिसतायत आणि ही गाडी आणि हे घर या ठिकाणी गेलेलं आहे. मग इथं कॉपी मूव्ह टेक्निक वापरलेलं आहे. काय केलंय, कॉपिंग रिजन्स ऑफ ओरिजिनल इमेज अँड पेस्टिंग इन टू अदर एरियाज. इथला एक भाग कॉपी केला आणि तो इथे पेस्ट केला.
इथला एक भाग कॉपी केला, तो इथे पेस्ट केला आणि ही इमेज ह्या पद्धतीने तुम्हाला दिसलेली आहे. आणि तो जो काही पिवळा कलर एरिया आहे तो पूर्ण काय केलेला आहे, झाकून टाकलेला आहे. इथे ट्रक आणि हा पिवळा भाग हा पूर्णपणे झाकलेला आहे. आणि जर तुम्ही समोरून बघितलं तर कोणाच्याही लक्षात येणार नाही की कशा पद्धतीने ही इमेज काय केलेली आहे, सेव्ह केलेली आहे किंवा कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये एडिटिंग केलेलं आहे. ही ओरिजिनल इमेज, ही काय आहे, टॅम्पर्ड इमेज. मग आजचंच उदाहरण आहे. इथे बघा ही ओरिजिनल इमेज आहे आणि टॅम्पर्ड इमेज मध्ये काय आहे, तर इथला डस्टबिन घालवलेला आहे. इथे डस्टबिन दिसतोय, इथे डस्टबिन नाहीये. PCA डिटेक्शन ह्याच्यामध्ये इथे व्हाईट कलर आहे, इथे काय आहे, ग्रे कलर आहे. सो कलर कॉम्बिनेशन, कॉन्ट्रास्टनेस काय केलेला आहे, चेंज केलेला आहे. सो हे आपण जे आहे ते 3 टेक्निक बघितले. पॅसिव्ह ऑथेंटिकेशन, पॅसिव्ह ऑथेंटिकेशन मध्ये काय पाहिलं आपण, 3 इमेज टॅम्परिंग. 3 इमेज टॅम्परिंगच्या आतमध्ये आपण काय काय पाहिलं, तर एनहान्सिंग, कंपोजिटिंग आणि कॉपी ऑर मूव्ह. त्यानंतर आपण पाहणार आहोत ऍक्टिव्ह ऑथेंटिकेशन म्हणजे काय. तर ऍक्टिव्ह ऑथेंटिकेशन म्हणजे काय, these assesses methods available for protecting media. तर मीडिया तुम्हाला प्रोटेक्ट करायचा असेल तर ह्या असेस मेथड्स तुम्ही वापरू शकता. पण जसं पॅसिव्ह ऑथेंटिकेशन मध्ये आपल्याला ओरिजिनल इमेजचं नॉलेज नसलं तरी चालत होतं, तसं याच्यामध्ये नाही. ऍक्टिव्ह ऑथेंटिकेशन मध्ये तुम्हाला ओरिजिनल इमेजचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये जसं मगाशी सांगितलं तसंच डेटा हायडिंग, मग डेटा हायडिंगच्या आतमध्ये वॉटर मार्किंग, डिजिटल वॉटर मार्किंग, स्टेग्नोग्राफी हे टेक्निक वापरले जातात. तसेच डिजिटल फिंगरप्रिंट आणि डिजिटल सिग्नेचर हे टेक्निक वापरले जातात. अल्गोरिदम और की इज यूज्ड टू एम्बेड द वॉटरमार्क और फिंगरप्रिंट. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे अल्गोरिदम्स वापरावे लागतात, वेगवेगळ्या कीज वापराव्या लागतात आणि त्याचा यूज करून इमेजेस काय केल्या जातात, त्याची ओरिजिनॅलिटी मेंटेन केली जाते. मग ऍक्टिव्ह ऑथेंटिकेशन मध्ये हे जे काही टेक्निक्स आहेत, हे सगळे टेक्निक्स आपण वन बाय वन पाहणार आहोत. पहिलं टेक्निक आहे डेटा हायडिंग. बघा, डेटा हायडिंगच्या आतमध्ये 2 गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या पाहणार आहे आपण, वॉटर मार्किंग आणि स्टेग्नोग्राफी. मग हे जे काही डेटा हायडिंग आहे त्याचं ऍक्च्युअल काम कसं होतं, तर समोर एक डायग्राम दिसेल. त्या डायग्रामची सुरुवात जर तुम्ही बघितली तर इथे काय आहे, ओरिजिनल डेटा. ह्या ओरिजिनल डेटावरती एक एम्बेडिंग फंक्शन वापरलं. आता तुम्ही म्हणाल की एम्बेडिंग फंक्शन म्हणजे काय, तर थोडक्यात एखादी गोष्ट आपल्याला त्याच्यात ऍड करायची आहे. खाली तुम्ही बघाल इथे इन्फॉर्मेशन टू एम्बेड, एम ऑर एल, म्हणजे जी इन्फॉर्मेशन एम्बेड करायची ती आपण इथे या फंक्शनला पास ऑन केली. आता काय तयार झालं, ओरिजिनल डेटा प्लस एम्बेडिंग फंक्शन. त्याच्यावरती एक की अप्लाय केली जाते. की काय केली जाते, अप्लाय केली जाते. की म्हणजे काय, थोडक्यात एक कोड वर्ड असेल, एखादं टेक्निक असेल. आता तुम्हाला खूप डिटेलमध्ये ज्यावेळेस तुम्ही सायन्सला असाल किंवा कम्प्युटर सायन्सला असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. सध्या तरी तुम्ही की म्हणजे काय लक्षात ठेवा की सेंडर आणि रिसिव्हर दोन्हीला माहीत असणारी एक कॉमन गोष्ट, त्या दोघांशिवाय त्यांना माहीत नसणारी ती गोष्ट नाही. आणि त्याचा यूज करून ते डेटा काय करणार आहेत, एक्स्ट्रॅक्ट करणार आहेत. मग आता ओरिजिनल डेटा एम्बेडिंग फंक्शन की अप्लाय केली, मीडियम थ्रू, चॅनल थ्रू डेटा पुढे पास केला. रिसिव्हरला मिळाल्यानंतर तो काय वापरणार आहे, एक्स्ट्रॅक्शन फंक्शन. रिसिव्हरला मिळाल्यावर तो काय वापरणार, एक्स्ट्रॅक्शन फंक्शन. आणि एक्स्ट्रॅक्शन फंक्शन वापरून कीचा यूज करून तो काय करणार आहे, हे एम्बेड केलेला डेटा रिमूव्ह करणार. एम्बेड केलेला डेटा रिमूव्ह केला की त्याला काय मिळणार आहे, ओरिजिनल इन्फॉर्मेशन. त्याला काय मिळेल, ओरिजिनल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. सो अशा पद्धतीने डेटा हायडिंगचं काम चालतं. मग ह्याच्यातलं पहिलं टेक्निक कोणतं आहे, वॉटर मार्किंग किंवा डिजिटल वॉटर मार्किंग. मग वॉटर मार्किंग इज अ कन्सेप्ट ऑफ एम्बेडिंग अ स्पेशल पॅटर्न into the audio, video, image and text. बघा डेफिनेशन काय सांगते आपल्याला, watermarking is a concept of embedding a special pattern. एक स्पेशल पॅटर्न, एक स्पेशल डिझाईन, एक स्पेशल इमेज आपण एखाद्या ऑडिओमध्ये, एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा इमेजच्या आतमध्ये इमेज आपण टाकणार आहोत, टेक्स्टच्या आत इमेज टाकणार आहोत, त्याला आपण काय म्हणणार आहोत, वॉटर मार्किंग.
या वॉटरमार्किंग मुळे काय होतं की ओनरची आयडेंटिटी आपल्याला दिसून येते. ऑथराइज्ड कोण आहे, ऑथॉरिटी त्याची कुणाला आहे, ह्याची आयडेंटिटी काय होते आपल्याला कळते. मग ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती कशासाठी वापरू शकतो? जर एखाद्याला प्रूव्ह करायचं आहे की हा डेटा माझाच आहे, हा इमेज माझीच आहे, हा व्हिडिओ माझाच आहे, तर ती ओनरशिप प्रूव्ह करण्यासाठी वॉटरमार्किंग यूज करू शकतो. जर एखादा पर्सनने त्याचा मिसयूज केला तर त्याला जसं मी मगाशी सांगितलं की लीगल ऍक्शन्स होऊ शकतात, तर त्याच्यासाठी ते आयडेंटिफाय करायला सुद्धा ते यूज केलं जाऊ शकतं. ट्रेस द मार्क्ड डॉक्युमेंट्स डिसेमिनेशन थ्रू द नेटवर्क. बऱ्याचदा बघा मार्केटमध्ये ओरिजिनल, डुप्लिकेट अशा अनेक पद्धतीने गोष्टी सुरू असतात किंवा आपल्याला तशा पद्धतीच्या इमेजेस मिळतात. मग ओरिजिनल कळण्यासाठी तो ट्रेडमार्क असतो, तो एक वॉटरमार्क असतो किंवा नक्की ते कोणाचं आहे राईट होल्डर, तर ते कळण्यासाठी या वॉटरमार्किंगचा यूज केला जातो. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर काही डेटा हा डिजिटल कंटेंट मध्ये काय केला जातो, ऍड केला जातो. मग हा डेटा कधी एम्बेड केला जातो? इट इज नॉट रिटन ऍट द हेडर पार्ट. म्हणजे बघा इथे खाली डायग्राम मध्ये दिसते ओरिजिनल इन्फॉर्मेशन, त्याच्यामध्ये एम्बेडिंग प्रोसिजर वापरली जाईल आणि वॉटरमार्क इन्फॉर्मेशन तयार होणार आहे. इथून वरून काय केलं जाईल, वॉटरमार्क एम्बेड केला जाईल. मग हा जो डेटा आहे तो इमेजच्या वरच्या हेडर पार्टला दिसेल का, व्हिडिओच्या वरती हेडरला दिसेल का, तर नाही. तो काय केला जातो, डायरेक्टली त्या डिजिटल मीडियाच्या आतमध्ये टाकला जातो. डिजिटल मीडिया इटसेल्फ बाय चेंजिंग द मीडिया कंटेंट्स डेटा. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल बघणार आहे ना, तुम्हाला लगेच लक्षात येईल की वॉटर मार्किंग म्हणजे काय. एखादं उदाहरण असेल तर मी तुम्हाला दाखवते. इथे बघा ह्या इमेज मध्ये हे चित्र आहे, हा पक्षी आहे. इथे काय केलेलं आहे, त्या डेटाच्या मागच्या साईडला, मागच्या बॅकग्राऊंडला काय झालेलं आहे, वॉटरमार्क टाकलेला आहे. म्हणजे पक्षाच्या वरती डेटा आलाय. मग हा काय झाला, पक्षी काय, वॉटरमार्क. किंवा हे दुसरं चित्र आहे, याच्यामध्ये मागच्या साईडला एक सिम्बॉल दिसतोय, हा काय आहे, वॉटरमार्क. म्हणजे ह्या कंपनीचा ही इमेज आहे. सो अशा पद्धतीने इथे बघा, हे इथे पण काही लेटर्स त्याचे डिस्प्ले होत आहेत. सो ह्याला काय म्हणतात, वॉटरमार्क म्हणतात. वॉटरमार्क म्हणजे काय, त्या डेटाच्या आतमध्ये तो डेटा तुम्हाला दिसणार आहे. बऱ्याचदा अनेक तुम्ही जर ट्युटोरियल्स वाचले असतील, पीडीएफ फाईल्स असतील, तर त्याच्यामध्ये वॉटरमार्क असतो. अनेक इमेजेस वरती वॉटरमार्क असतो. तुम्ही ज्यावेळेस युट्यूबचे व्हिडिओज वगैरे बघता त्याच्यामध्ये सुद्धा वॉटरमार्क टाकलेला असतो, जेणेकरून दुसऱ्या कोणीही वापरलं तरी कळणार आहे की ह्याचा युजर कोण आहे, हे कुठल्या साईटवरचा आहे, हे कुणाचं आहे, हे सगळं, ह्याचा ऑथर कोण आहे, हे सगळं त्याच्यावरून कळतं आणि लीगल कॉपीराईट त्याला राहतो. सो वॉटरमार्किंग मध्ये काय केलं जातं, ओरिजिनल इन्फॉर्मेशन त्याच्या आतमध्ये काय एंटर केला जातो, एम्बेड केला जातो, वॉटरमार्क एम्बेड केला जातो आणि वॉटरमार्क इन्फॉर्मेशन काय होते, तयार होते. मग याच्यामध्ये वॉटरमार्किंग करण्यासाठी एम्बेडिंग टेक्निक, इथे जे आपण वर बघितलं, इथे काय एम्बेडिंग प्रोसिजर. मग ही एम्बेडिंग प्रोसिजर कोणती असते, तर स्पॅशियल डोमेन आणि फ्रिक्वेन्सी डोमेन. ह्याच्या खूप डिटेल मध्ये आपण जाणार नाहीये, कारण हे सगळं फिजिक्स वगैरे च्या अंडर येतं. तर आपण जनरली फक्त बघणार आहोत की एम्बेडिंग टेक्निक कोणतं आहे, स्पॅशियल डोमेन आणि फ्रिक्वेन्सी डोमेन. स्पॅशियल डोमेन मध्ये काय केलं जातं, तर डिरेक्टली आपण कम्प्युटरवरच्या पिक्झेल व्हॅल्यूजच मॉडीफाय करणार. त्या इमेजच्या पिक्झेल व्हॅल्यूज काय केल्या जातात, चेंज केल्या जातात आणि स्प्रेड स्पेक्ट्रम अप्रोच वापरला जातो. मग याच्यासाठी ओरिजिनल इमेज लागते, ओरिजिनल इमेज लागत नाही असं काही नाही. तर ओरिजिनल इमेज वरती काय केलं जातं, पिक्झेल व्हॅल्यूज वापरल्या जातात. आणि फ्रिक्वेन्सी डोमेन म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये वॉटरमार्क हा ट्रान्सफॉर्म करून थोड्या पद्धतीने काय केला जातो, वापरला जातो. कोइफिशियंट्स त्याचे काय केले जातात, चेंज केले जातात. कोइफिशियंट्स ऑफ ग्लोबल और ब्लॉक ट्रान्सफॉर्म ते चेंज केले जातात. मग ह्या दोन पद्धती. आता थोडक्यात स्पॅशियल डोमेन, तर आता इथे तुम्हाला समोर फॉर्म्युले दिसत आहेत, त्याच्या डिटेल मध्ये आपण जाणार नाहीये, पण हे फॉर्म्युले वापरून काय केलं जातं, इमेज सेव्ह केली जाते.
म्हणजे रॅन्डम नंबर्स जनरेट केले जातात, मग ते एम्बेड केले जातात, एक्सट्रॅक्ट केले जातात, अप्रॉक्सिमेशन केलं जातं आणि त्या पद्धतीने त्याच्यात चेंज केला जातो. मग रिव्हर्स पद्धतीने गेल्यानंतर तुम्हाला तो डेटा पुन्हा एक्सट्रॅक्ट होणार आहे. मग हे स्पॅशियल वॉटर मार्किंग आहे. जर तुम्ही समोरून बघितलं, इकडे बघितलं तर एवढा फरक जाणवून येत नाही. ही ओरिजिनल इमेज आहे, ही वॉटर मार्क इमेज आहे. पण तरी सुद्धा जर तुम्ही बघितलं तर खूप फरक ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येत नाही. कारण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, पिक्झेल चेंज केलाय. हा, पण ज्यांनी केलेलं आहे, ज्याच्यासाठी केलेलं आहे, त्यांना ह्याचा अंदाज असतो. त्याच्यामुळे ह्याची ओरिजिनॅलिटी आपण ओळखू शकतो की येस, वेदर इमेज इज ओरिजिनल ऑर डुप्लिकेट. आणि स्पेक्ट्रम मध्ये पण बघा फॉर्म्युले वापरले जातात, वॉटर मार्किंग केलं जातं, स्प्रेडिंग, पीएन सिरीज तयार केली जाते, त्यानंतर बी क्रॉस पी काढला जातो, एम्बेड केला जातो. हे सगळे मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज आहेत, हे अप्लाय केले जातात आणि ह्याच्या पद्धतीने ती इमेज काय केली जाते, स्प्रेड स्पेक्ट्रम वापरून चेंज केली जाते. आणि जसं मग अशी सांगितलं तसं की ते ज्यांना माहिती आहे त्यांना कळणार आहे की ती इमेज ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. मग कधी अशी वेळ आली की चेक करायचंय वेदर द इमेज इज ओरिजिनल ऑर डुप्लिकेट, वेदर ऑडिओ इज ओरिजिनल ऑर डुप्लिकेट, वेदर व्हिडिओ इज ओरिजिनल ऑर डुप्लिकेट. तर मग हे टेक्निक्स रिव्हर्स मध्ये वापरले की कळणार आहे की खरंच कोणतं इमेज ही ओरिजिनल आहे ते. मग हे जे वॉटर मार्किंग आहे हे कुठं कुठं अप्लाय केलं जातं, तर राईट्स मॅनेजमेंट, कॉपीराईट मॅनेजमेंट, ओनर आयडेंटिफिकेशन असेल, प्रूफ ऑफ ओनरशिप असेल, त्या ठिकाणी हे वॉटर मार्किंग वापरलं जातं. ई कॉमर्स मध्ये वापरलं जातं, लिंकिंग मध्ये वापरलं जातं, कंटेंट मॅनेजमेंट मध्ये वापरलं जातं, कंटेंट ऑथेंटिकेशन मध्ये वापरलं जातं, डेटा मॉनिटर करण्यासाठी, डेटा फिल्टर करण्यासाठी, तसंच डेटा क्लासिफाय करण्यासाठी सुद्धा हे वॉटर मार्किंग टेक्निक्स वापरले जातात. वॉटर मार्किंग टेक्निक हा सिंपल वे आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर मार्किंग टेक्निकचा यूज करून आपण आपला डिजिटल मीडिया सेफ ठेवू शकतो. आपण त्याच्यावरचा आपला कॉपीराईट हक्क मेंटेन करू शकतो. आपण त्याची ओरिजिनॅलिटी मेंटेन करून ठेवू शकतो. मग हा जर वॉटरमार्क बघितला तर ह्याचे पण मग पुन्हा टाइप्स पडतात. कोणते टाइप्स आहेत, व्हिजिबल वॉटरमार्क आणि इनव्हिजिबल वॉटरमार्क. व्हिजिबल वॉटरमार्क म्हणजेच काय, अ व्हिजिबल इन्फॉर्मेशन विच इज ओव्हरलेड ऑन द प्रायमरी मीडिया. म्हणजेच काय, आपली मेन इमेज आहे त्या इमेजच्या आतमध्ये दिसणारी अशी दुसरी इमेज काय केली जाते, एम्बेड केली जाते. आणि इनव्हिजिबल म्हणजेच काय, द इन्फॉर्मेशन ऑन विच कॅनॉट बी सीन बट विच कॅन बी डिटेक्टेड अल्गोरिदमिकली. जसं मी मगाशी सांगितलं की सगळ्या गोष्टी दिसेलच असं नाही, पण पर्टिक्युलर अल्गोरिदम वापरल्यानंतर लगेच कळणार आहे की तिथे वॉटरमार्क आहे की नाही, ओरिजिनल इमेज आहे की नाही. तर त्याला कसला वॉटरमार्क म्हणायचं, इनव्हिजिबल वॉटरमार्क म्हणायचं. ठीक आहे, बघा खाली एक इमेज दिलेली आहे, टाइप्स ऑफ वॉटरमार्क. तर दोन टाइप्स आहेत, इनव्हिजिबल आणि व्हिजिबल. आणि इनव्हिजिबलचे परत तीन प्रकार पडतात, फ्रजाईल, सेमी फ्रजाईल आणि रोबस्ट. मग व्हिजिबल वॉटरमार्क म्हणजे काय, logo or seal of the organization which holds the rights to the primary media. जसं मगाशी सांगितलं तसं एखाद्या कंपनीचा लोगो आहे तर तो आपल्याला दिसतो, असा फेंट दिसतो बघा एखाद्या त्या इमेज मध्ये, तर त्याला काय म्हणायचं, व्हिजिबल वॉटरमार्क. ह्याच्यामध्ये जी प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे ती ठळक दिसते, व्यवस्थित दिसते, पण जो वॉटरमार्क आहे तो आपल्याला आतल्या साईडनी काय दिसतो, फेंट असा दिसतो. मग तो कोणत्या ऑर्गनायझेशनचा आहे, कोणत्या ओनरचा आहे, कोणत्या कंपनीचा आहे, हे आपल्याला त्या वॉटरमार्क वरून कळतं. आणि हा जो काही वॉटरमार्क आहे हा काढायला अवघड आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने ती इमेज एडिट करण्याचा प्रयत्न केला तरी तो वॉटरमार्क जात नाही, कारण तो एम्बेडच असं टेक्निक वापरून केलेलं असतं की ती इमेज एडिट करता येत नाही, कारण त्याच्यावरती काय केलेले असतात, प्रॉपर्टी राईट्स साठी ती इमेज केलेली असते, ठेवलेली असते. मग अशीच मी उदाहरण दाखवलं होतं, IBM चा लोगो आहे,
मग IBM चे जे प्रोडक्ट्स आहेत तिथं हा फेंटली तुम्हाला लोगो दिसणार आहे, किंवा ह्या ठिकाणी बघा ही ओरिजिनल इमेज आहे, त्याच्यामध्ये एम्बेड केले आणि इथे वॉटरमार्क म्हणून टाकली, त्याच्यावर डेट आहे, रिमूव्ह केला, ओरिजिनल इमेज तयार झाली. तसंच ही एक इमेज आहे, इथे इथे तुम्हाला फेंट पद्धतीने दिसतंय हे, तर हा काय आहे, व्हिजिबल वॉटरमार्क आहे. ज्या कंपनीचं हे प्रोडक्ट आहे त्या कंपनीचा हा लोगो आहे आणि त्यांचे हे प्रोडक्ट्स आहेत हे इथे दर्शवलं जाते. दुसरं आहे इनव्हिजिबल वॉटरमार्क. इनव्हिजिबल वॉटरमार्क मध्ये काय आहे, एम्बेडिंग लेवल इज टू स्मॉल, म्हणजे त्याच्यामध्ये ऍड केलेलं असतं पण ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही, किंवा ते अशा पद्धतीने टेक्निकनी वापरलं जातं की आपल्याला त्याच्यामधला फरक समजत नाही, आणि हे ओळखण्यासाठी फक्त सॉफ्टवेअरचाच वापर केला जातो. मग ऑथेंटिकेशन साठी किंवा कॉपी रायटिंग साठी हे वॉटरमार्क टाकले जातात. खाली जर तुम्ही एक इमेज बघितली तर बघा, वॉटरमार्क सिक्रेट कोड फॉर प्रोटेक्शन, ही इमेज आहे, मग हा वॉटरमार्क आहे डब्ल्यू नावाचा त्यांचा, मग त्यांनी काय केलेलं आहे, ही इमेज काय केली, एक टेक्निक वापरलं आणि ही इमेज स्लाइटली ह्या इमेज वरती एम्बेड केली विथ द हेल्प ऑफ सॉफ्टवेअर, आणि मग ही इमेज ह्या पद्धतीने दिसते. ह्या इमेज कडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटणार आहे की ही नॉर्मल इमेज आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वॉटरमार्किंग नाही. पण उद्या एखाद्या व्यक्तीने ह्या फोटोचा मिसयूज केला तर ह्याची ओनर कोण आहे ते त्याच्यावरती कॉपीराइट साठी ऍक्शन घेऊ शकतात, किंवा याचा ओरिजिनल कोण आहे काय हे दुसऱ्यांनी वापरलं तर त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाऊ शकते. अशा पद्धतीने सिक्रेट कोड एम्बेड केला जाऊ शकतो, ज्याचा डिरेक्टली आपल्याला दिसत नसलं तरी त्याच्यामध्ये इनव्हिजिबल वॉटरमार्क हे असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फ्रजाईल वॉटरमार्क. फ्रजाईल वॉटरमार्क म्हणजे काय, इट इज डिझाईन टू डिटेक्ट एव्हरी पॉसिबल चेंज इन पिक्सेल व्हॅल्यूज. मग असे आपण बघितलं की व्हिजिबल वॉटरमार्क मध्ये आपण काय करतोय, पिक्सेलच्या व्हॅल्यू चेंज करतोय. मग प्रत्येक जर व्हॅल्यू तुम्हाला चेंज झालेली चेक करायची असेल, डिटेक्ट करायची असेल तर फ्रजाईल वॉटरमार्क्स तुम्ही वापरू शकता. मग मोस्ट ऑफ द केसेस मध्ये LSB म्हणजे लिस्ट सिग्निफिकंट बिट चेक केलं जातं आणि त्याच्यावरून हा वॉटरमार्क काय केला जातो, ट्रेस केला जातो. मग ह्याचा ऍडव्हान्टेज काय आहे, तर मॅलिशियस आणि नॉन मॅलिशियस युजर पासून आपण आपली इमेज काय करू शकतो, सेव्ह करू शकतो. पण डिसएडव्हान्टेज काय आहे की जर मॉडीफाय करण्याची वेळ आली तर इझिली हा मॉडीफाय करण्यात येतो. आणि हा जो काही फ्रजाईल वॉटरमार्क आहे हा जनरली टॅम्पर डिटेक्शन साठी किंवा डिजिटल सिग्नेचर साठी वापरला जातो. त्यानंतर आहे सेमी फ्रजाईल वॉटरमार्क्स. सेमी फ्रजाईल वॉटरमार्क्स हे रोबस्ट आहेत आणि काही प्रमाणामध्ये ते लेस सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं, एखादी इमेज ही ब्लॉक्स मध्ये काय केली जाते, डिव्हाइड केली जाते आणि त्या ब्लॉक मधला प्रत्येक इमेज हा प्रत्येक स्प्रेड स्पेक्ट्रम मधला सिग्नल वापरून काय केला जातो, वॉटरमार्क इन्सर्ट केला जातो. फ्रजाईल वॉटरमार्क पेक्षा हा लेस सेन्सिटिव्ह आहे आणि डेटा ऑथेंटिकेशन करायचं असेल, हे आपण कुठे पाहिलं होतं, क्रिप्टोग्राफिक टेक्निक्स मध्ये. मग डेटा ऑथेंटिकेशन करायचं असेल तर सेमी फ्रजाईल वॉटरमार्क्स वापरले जातात आणि हे जर सायबर अटॅक झाला तर ब्रेक करायला इझी असतात. मग हे जे काही डिजिटल वॉटरमार्किंग आहे त्याचं एक अलायन्स आहे, फिलिप्स असेल, व्हेरीमॅट्रिक्स, थॉमसन, सिनिया, डिजिमार्क, ह्यांचं काय आहे, एक डिजिटल वॉटरमार्किंग अलायन्स आहे आणि ह्या सर्वांनी एकत्र येऊन काही रूल्स अँड रेग्युलेशन्स ठरवलेले आहेत. मग जसं प्रत्येक गोष्टीचे ऍडव्हान्टेजेस असतात, डिसएडव्हान्टेजेस असतात, तसंच काही लिमिटेशन्स देखील असतात. मग डिजिटल वॉटरमार्किंग मध्ये काय आहे, कॉपिंग आणि डिस्ट्रीब्युशन प्रिव्हेंट होत नाही. म्हणजे एखादी इमेज डिजिटली मार्क्ड असेल तरी ती फास्टली व्हायरल होऊ शकते, फास्टली डिस्ट्रीब्यूट होऊ शकते, फास्टली कॉपी होऊ शकते. डिजिटल वॉटरमार्किंग हे एकटंच सोल्युशन नाहीये. जर हे फक्त काय झालं, याच्यातून तुम्ही फक्त आयडेंटिटी किंवा ओनरशिप तुम्ही कन्फर्म करू शकता. डिजिटल वॉटरमार्क्स कॅनॉट सर्व्हाइव्ह एव्हरी पॉसिबल अटॅक. म्हणजेच काय की वेगवेगळे अटॅक्स होतात. अटॅक म्हणजे काय, सायबर अटॅक. तुमचं इमेज असेल, ऑडिओ, व्हिडिओ, ॲनिमेशन हॅक होऊ शकतं, त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. तर हे टेक्निक एवढं सेफ नाहीये, सिम्पल आहे
पण सगळं सेफली तुमचं राहीलच याची गॅरंटी नाही. मग वॉटरमार्क वरती कोणते कोणते अटॅक्स होऊ शकतात? तर वॉटरमार्क मध्ये रोबस्टनेस अटॅक होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं? त्याच्यामध्ये जनरली वॉटरमार्क रिमूव्ह केला जाऊ शकतो, इमेज कॉम्प्रेस केली जाऊ शकते, फिल्टर केली जाऊ शकते, क्रॉप केली जाऊ शकते. वेगवेगळ्या पद्धतीने हा अटॅक होतो. दुसरा आहे प्रेझेंटेशन अटॅक. ह्याच्यामध्ये काय केलं जातं? तुमच्या इमेज रोटेट केली जाऊ शकते, इमेजची साईज कमी जास्त केली जाऊ शकते, ट्रान्सलेट केली जाऊ शकते, त्याचा रेशो आहे तो कमी जास्त केला जाऊ शकतो. तर हे वेगवेगळे टेक्निक्स वापरून तुमची इमेज वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केली जाऊ शकते. थर्ड अटॅक आहे काउंटरफेटिंग अटॅक. याच्यामध्ये काय ओरिजिनल इमेज जी आहे आणि फेक इमेज ह्याच्यामध्ये तुम्हाला कळणार नाही अशा पद्धतीने ती चेंज केली जाते आणि त्याला काउंटरफेट अटॅक असं म्हणतात. आणि लास्ट आहे कोर्ट ऑफ लॉ अटॅक्स. याच्यामध्ये काय की जे लीगल इश्यूज असतात त्याचा ऍडव्हान्टेज घेतला जातो आणि ती इमेज काय केली जाते, यूज केली जाते, मिसयूज केली जाते. अशा पद्धतीने वेगवेगळे वॉटरमार्क अटॅक्स हे मार्केटमध्ये होतात. हेच एवढेच आहेत का? नाही, याच्या व्यतिरिक्त अजूनही काही अटॅक्स आहेत जे तुमच्या इमेजवरती, ऑडिओवरती, व्हिडिओवरती होऊ शकतात. सो या ठिकाणी आपण जो पॉइंट बघितला तो होता वॉटरमार्क अटॅक्स. नेक्स्ट आपला पॉइंट आहे स्टेगनोग्राफी. आता स्टेगनोग्राफी म्हणजे काय? स्टेगनोग्राफी इज द सायन्स ऑफ हायडिंग इन्फॉर्मेशन in such a way that no one suspects the information exists both perceptually and statistically. The only the recipient knows of its existence. थोडक्यात काय, स्टेगनोग्राफी मध्ये आपण इन्फॉर्मेशन हाईड करणार आहे आणि ही हाईड केलेली इन्फॉर्मेशन फक्त ज्याला डेटा मिळणार आहे त्यालाच करणार आहे. स्टेगनोग्राफी ही जनरली क्रिप्टोग्राफी सोबतच वापरली जाते. क्रिप्टोग्राफीत कसं की इन्फॉर्मेशन ही युजरला माहित असते, मग ती एनकोड केली जाते आणि रिसिव्हरला मिळते. मग स्टेगनोग्राफीत मध्ये सुद्धा क्रिप्टोग्राफीचा यूज केला जातो. स्टेगनोग्राफी हा ग्रीक शब्द आहे आणि त्याचं मिनिंग आहे कव्हर्ड किंवा हिडन रायटिंग. त्या स्टेगनोग्राफीत जे काही मेसेजेस जाणार आहेत ते जनरली आपल्याला असं पिक्चरच्या फॉर्म मध्ये किंवा टेक्स्टच्या फाईल मध्ये जाणार आहे, पण त्याच्या आतमध्ये काही हिडन मेसेज, हिडन डेटा असणार आहे. मग ही मेथड वापरल्यामुळे एक प्रकारची सिक्युरिटी आपल्याला मिळणार आहे. मग काय काय हाईड करून आपण पाठवू शकतो? तर आपण टेक्स्ट हाईड करून पाठवू शकतो, इमेज हाईड करून पाठवू शकतो, साऊंड देखील आपण हाईड करून पाठवू शकतो. मग कशा पद्धतीने पाठवू शकतो? तर आपण टेक्स्ट हे टेक्स्ट मध्ये, इमेज मध्ये किंवा साऊंड फाईल मध्ये एम्बेड करून पाठवू शकतो. एम्बेड करणे म्हणजे काय, इन्सर्ट करणे. इमेज टेक्स्ट मध्ये, इमेज मध्ये, साऊंड फाईल मध्ये कशातही एम्बेड करून पाठवू शकतो. तसंच साऊंड, टेक्स्ट असेल, इमेज असेल, साऊंड असेल, याच्यात कशा थ्रूही आपण पाठवू शकतो. मग हे कशा पद्धतीने वर्क होतं? तर बघा, ह्या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे. इथे आपला डेटा आहे. हा डेटा काय केला जातो, एनक्रिप्ट केला जातो बाय युझिंग अल्गोरिदम्स. कम्प्युटरमध्ये अनेक अल्गोरिदम्स अवेलेबल असतात. मग क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदमचा यूज करून डेटा काय केला जातो, एनक्रिप्ट केला जातो. मग हा एनक्रिप्टेड डेटा पुढे पाठवला जातो स्टेगनोग्रामला आणि स्टेगनोग्राम काय करणार आहे, त्याचं कन्व्हर्जन करणार आहे पर्टिक्युलर टेक्स्ट, इमेज किंवा ऑडिओ, साऊंड मध्ये. आणि मग कॅरियर मीडिया जो आहे त्या ठिकाणी हा डेटा काय केलेला आहे, हा एनक्रिप्टेड डेटा आणि कॅरियर मीडिया दोन्ही स्टेगनोग्रामला पाठवले जातात. इथं हा फायनल रिझल्ट तयार होतो आणि पुढे तयार होणारा फायनल डेटा काय केला जातो, पाठवला जातो. मग पुढे गेल्यानंतर रिसिव्हरला माहित असणार आहे की एनक्रिप्टेड डेटा कोणता आहे, कॅरियर मीडिया कोणता आहे. त्यासाठी तो डिक्रिप्शन अल्गोरिदम वापरणार आहे आणि ओरिजिनल डेटा काय करणार आहे, रिसीव्ह करणार आहे. मग ह्या स्टेगनोग्राफीचे ऍप्लिकेशन्स कोणते आहेत? तर टेक्स्ट, इमेज, ऑडिओ, व्हिडिओ हाईड करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. अनयूज किंवा रिझर्व्ड डिस्प्लेस डेटा हाईड करण्यासाठी वापरू शकता. सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही डेटा हाईड करण्यासाठी वापरू शकता. नेटवर्क पॅकेट्स हाईड करण्यासाठी तुम्ही ही स्टेगनोग्राफी टेक्निक वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये पण बघा की तुमचा डेटा किती सेन्सिटिव्ह आहे त्याच्यावरती ठरणार आहे की तुम्हाला डेटा हाईड करून कशा पद्धतीने पाठवायचा आहे.
मग हे जे हिडन मेसेजेस आहेत हे तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे असतील ऑडिओ फाईल्स मध्ये, तर त्याच्यासाठी LSB मेथड वापरली जाते. ही जी LSB मेथड आहे ह्याच्यामध्ये काय केलं जातं, टिपिकली LSB लेव्हलचा जो नॉईज असतो किंवा साऊंड असतो तो आपल्या नॉर्मल कानांना ऐकू येत नाही. त्याच्यामुळे तुमच्या नॉर्मल ऑडिओ फाईल मध्ये हा साऊंड काय केला जातो, ऍड केला जातो. पण समोरच्याला ऐकताना फक्त ओरिजिनल साऊंडच ऐकू येतो, पण जो रिसिव्हर आहे त्याला कळणार आहे की त्याच्या आतमध्ये एक LSB लेवलचा साऊंड ऍड केलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला असा डेटा हाईड करून पाठवायचा आहे त्यावेळेस ज्या फाईलमध्ये हाईड करून पाठवायचा आहे ती एवढी मोठी पाहिजे की ती दुसरी फाईल त्याच्यामध्ये प्रॉपरली हाईड झाली पाहिजे. लक्षात आलं नाही पाहिजे समोरच्याला की ह्याच्यामध्ये काहीतरी हिडन मेसेज आहे. तर त्यासाठी ते LSB टेक्निक वापरलं जातं. आणि क्रिप्टोग्राफी तर स्टेग्नोग्राफी बरोबर वापरलं जातच. याच्यामध्ये क्रिप्टोग्राफीमुळे एक एक्स्ट्रा लेअर मिळते आणि जो हिडन मेसेज आहे तो डिटेक्ट करायला खूप अवघड होतो. आता खाली पण काही टेक्निक्स दिलेल्या आहेत. आता जसं मगाशी म्हटलं तसं काही गोष्टी ह्या कम्प्युटरच्या स्टुडंट्सला लक्षात येतील, पण कॉमन विद्यार्थ्यांना ते लक्षात येणार नाही. त्यामुळे आपण काही गोष्टी जनरली फक्त बघणार आहोत. तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचंय की स्टेग्नोग्राफी मध्ये LSB टेक्निक वापरलं जातं, प्लस स्टेग्नोग्राफी क्रिप्टोग्राफी सुद्धा काय करते, मेंटेन करते, ज्याच्यामुळे एक्स्ट्रा सिक्युरिटी आपल्याला मिळते. मग ह्या स्टेग्नोग्राफी मध्ये आपल्याला करायचं असेल तर वेगवेगळे सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, वेगवेगळे प्रोग्राम्स अवेलेबल आहेत, वेगवेगळे टूल्स अवेलेबल आहेत. तर S-Tool हे एक सॉफ्टवेअर आहे, स्टेगाईड आहे, MP3 स्टेगो आहे आणि स्नो आहे. तर बघा S-Tool कशासाठी वापरलं जातं, तर इमेजची स्टेग्नोग्राफी करायची असेल तर तुम्ही S-Tool वापरू शकता. .bmp .wav .au ह्या ऑडिओ फाईल्सचं करायचं असेल तर तुम्ही स्टेगाईड वापरू शकता. .mp3 साठी तुम्ही MP3 स्टेगो वापरू शकता आणि टेक्स्ट फाईल आणि इमेज साठी तुम्ही स्नो हा प्रोग्राम वापरू शकता. आता समोर बघितलं उदाहरण तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येकासाठी वेगवेगळी सॉफ्टवेअर किंवा वेगवेगळे प्रोग्राम्स अवेलेबल आहेत. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाचा फॉर्मॅट हा वेगळा आहे, प्रत्येकाचा पिक्सेल्स कन्वर्जन असेल किंवा प्रत्येकाच्या ज्या काही पर्टिक्युलर प्रॉपर्टीज आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीचं तुम्हाला स्टेग्नोग्राफी करायची आहे, इमेजला करायची आहे, व्हिडिओला, ऑडिओला का टेक्स्ट फाईलला, त्याच्यावरून तुम्ही प्रोग्राम चूज करायचा आहे आणि त्या पद्धतीने स्टेग्नोग्राफी करायची आहे. मग स्टेग्नोग्राफीसाठी मोस्ट रिलायबल आणि नेहमी वापरात येणारं टूल म्हणजे काय आहे, S-Tool आहे. हे S-Tool 1994 मध्ये अँडी ब्राऊन यांनी तयार केलेलं होतं आणि ह्याच्यामध्ये एक इन्क्रिप्शन अल्गोरिदम वापरलाय आणि त्या अल्गोरिदमचा यूज करून काय केलं जातं, स्टेग्नोग्राफी केली जाते. आणि हा अल्गोरिदम इतका स्ट्रॉंग आहे की कोणताही हॅकर तो जो काही स्टेग्नोग्राफिक डेटा आहे तो ब्रेक करू शकत नाही. मग ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर तुमच्या GIF किंवा BMP इमेजेस आहेत त्याच्यामध्ये ऑडिओ फाईल्स ह्या काय केल्या जातात, ऍड केल्या जातात आणि पुढे काय केल्या जातात, सेंड केल्या जातात. सो S-Tool हे प्रायमरी टूल आहे. मग S-Tool का बरं वापरलं जातं, तर ह्याच्यामध्ये जे एन्क्रिप्शन टेक्निक वापरलेलं आहे ते कोणतं आहे, आयडिया, DES, ट्रिपल DES, MDC हे सगळे क्रिप्टोग्राफीचे अल्गोरिदम्स आहेत. हे वेगवेगळे अल्गोरिदम्स ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. पासवर्ड एंटर्ड आणि कन्फर्म ज्यावेळेस युजर करणार आहे त्यावेळेसच हा डिझायर्ड अल्गोरिदम वर्क होणार आहे आणि मग ती इमेज जी काही आहे ती तयार होणार आहे. त्याच्यामुळं ब्रूट फोर्स अटॅक सुद्धा ह्या इमेजेस वरती होत नाही. त्यानंतर नेक्स्ट टेक्निक आहे डिजिटल फिंगरप्रिंट ऑर सिग्नेचर. याची बेसिक फंक्शनॅलिटी, प्रोसेसेस काय आहेत ते आपण वन बाय वन पाहणार आहोत. तर डिजिटल फिंगरप्रिंटिंग इज अन इमर्जिंग टेक्नॉलॉजी टू प्रोटेक्ट मल्टीमीडिया फ्रॉम अनऑथराइज्ड रिडिस्ट्रीब्युशन. जर तुम्हाला अनऑथराइज्ड रिडिस्ट्रीब्युशन अवॉइड करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डिजिटल फिंगरप्रिंटिंग वापरू शकता. डिजिटल फिंगरप्रिंटिंग मध्ये काय केलं जातं, प्रत्येक युजरचा एक युनिक आयडी असणार आहे आणि ह्या युनिक आयडी ची कॉपी ही काय केली जाते,
यूज केली जाते, ज्याच्यामुळं त्याचा ओनर कोण आहे हे काय होतं, आयडेंटिफाय होतं. ओरिजिनल डॉक्युमेंट मध्ये असिमेट्रिक एन्क्रिप्शन टेक्निक वापरलं जातं आणि ह्या पद्धतीचं डिजिटल फिंगरप्रिंटिंग त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. कॉस्ट इफेक्टिव्ह अटॅक इज द कोल्युजन अटॅक फ्रॉम अ ग्रुप ऑफ युजर. ज्यावेळेस एखादा युजर असेल आणि त्याच्याकडे सेम कंटेंटच्या नंबर ऑफ कॉपीज असतील पण त्याच्यावरती वेगवेगळे फिंगरप्रिंट्स असतील, तर अशा वेळेस लक्षात येणार आहे की तिथलं ओरिजिनल डॉक्युमेंट कोणतं आहे कोणतं नाही. त्याच्यामुळं फिंगरप्रिंट ज्यावेळेस एम्बेड केले जातात ते जर प्रॉपरली केलं नाही तर त्या ठिकाणी कोल्युजन अटॅक होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्याच्यामुळं जर इम्प्रॉपरली डिझाईन केलं तर ह्याच्यावरती अटॅक होऊ शकतो. त्याच्यामुळं डिजिटल फिंगरप्रिंटिंग करताना सुद्धा तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. डिजिटल सिग्नेचरचे जे काही फीचर्स आहेत तर ते काय काय आहेत, तर सायनर ऑथेंटिकेशन, मेसेज ऑथेंटिकेशन, अफर्मेशन ऍक्ट आणि इफिशियन्सी. सायनर ऑथेंटिकेशन म्हणजे काय, की ही नेमकी साईन कुणाची आहे, हे डॉक्युमेंट कुणी साईन केलेलं आहे, हा मेसेज कुणी पास ऑन केलेला आहे, हे ओळखण्यासाठी काय असणार आहे, सायनर ऑथेंटिकेशन असणार आहे. त्यानंतर मेसेज असेल एखादा तर तो जर साईन केलेला असेल तर ती डिजिटल सिग्नेचर कुणाची आहे हे ओळखण्यासाठी सुद्धा काय केलं जातं, हे डिजिटल सिग्नेचर्स वापरल्या जातात. लीगल टेक्निकसाठी, लीगल बाइंडिंगसाठी, अफर्मेशन देण्यासाठी, कन्फर्मेशन देण्यासाठी सुद्धा डिजिटल सिग्नेचर्स वापरल्या जातात. तसंच मॉडर्न इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज, मॉडर्न तुमच्या डिजिटल पेमेंट्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटल सिग्नेचर्स ह्या वापरल्या जातात. मग ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, तर डेटा इंटिग्रिटी, की तुमचा डेटा आहे असं समोरच्या व्यक्तीपर्यंत जाणार आहे. ऑथेंटिकेशन राहणार आहे की जो कोणी ओनर आहे त्याची सेंडरची आयडेंटिटी आणि रेसिपियंटची आयडेंटिटी ही ऑथेंटिकेटच असणार आहे. त्यानंतर थर्ड पार्टी म्हणजे जसं की ए व्यक्तीने बी व्यक्तीला पाठवलं तर दोघंही डिनाय करणार नाहीत की हे ट्रान्झॅक्शन झालं होतं किंवा नव्हतं. जो आपण मगाशी पाहिला होता कन्सेप्ट ऑन नॉन रिफिडिएशन, हा डिजिटल सिग्नेचर मेंटेन करतो. याच्या व्यतिरिक्त डिजिटल सिग्नेचर मध्ये डेट आणि टाइम स्टॅम्प असतो, म्हणजे मगाशी पण मी सांगितलं होतं की वेळ त्याच्यावरती रेकॉर्ड होते, त्याच पद्धतीने टाइम पण रेकॉर्ड होतो की कुठल्या वेळेला पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन झालं होतं. त्याच्यामुळे ह्याचा जो काही सेफ्टीनेस आहे तो वाढतो, स्पीड चांगला असतो, ॲक्युरसी असते आणि सेफेस्ट आहे डिजिटल सिग्नेचर्स. जसं प्रत्येक गोष्टीचे ऍडव्हान्टेजेस असतात तसंच त्याचे काही काही डिसएडव्हान्टेजेस देखील असतात. बऱ्याचदा डिजिटल सिग्नेचर्स ह्या टेक्नॉलॉजीला कम्पॅटिबल नसतात. काही कम्प्युटर्सवर काही सॉफ्टवेअर्सवर त्या चालतील पण काही वरती चालणार नाहीत. सिक्युरिटीच्या दृष्टीने सुद्धा जर ती सिग्नेचर कोणी ब्रेक केली युजर नेम पासवर्ड तर त्या ठिकाणी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात. तसंच लीगल इश्यूज असतील तर डिजिटल सिग्नेचर लीगली ऍक्सेप्ट होईलच याची गॅरंटी नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे डिजिटल राईट्स मॅनेजमेंट. व्हॉट इज डिजिटल राईट्स मॅनेजमेंट? It is a broad term used to describe a number of techniques for restricting the free use and transfer of digital content. जर तुमच्याकडे नंबर ऑफ टेक्निक्स आहेत आणि तुम्हाला त्याचा फ्री यूज करायचा आहे, डिजिटली डेटा ट्रान्सफर करायचा आहे, तर त्यासाठी डिजिटल राईट्स मॅनेजमेंट वापरलं जातं. DRM is used in number of medias but is most commonly found in videos and music file. खाली डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता राईट्स लँग्वेजेस आहेत, DRM लॉज आहेत, डिजिटल वॉटरमार्किंग आहे, मल्टीमीडिया क्रिप्टोग्राफी आहे, DRM स्टँडर्ड्स आहेत. हे सगळं काय केलं जातं डिजिटल राईट्स मॅनेजमेंट मध्ये येतं. They are therefore interpret DRM to stand for Digital Restrictions Management. डिजिटल फॉरेन्सिक्स असेल, स्टेग्नोग्राफी असेल, बायोमेट्रिक्स असेल, हे सगळं डिजिटल राईट्स मॅनेजमेंटच्या आतमध्ये येतं. तुमची इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी असेल, राईट्स पर्टेनिंग टू वर्क्स और पार्टीज इन्व्हॉल्व्ड इन देअर क्रिएशन और ऍडमिनिस्ट्रेशन, या सगळ्यामध्ये DRM वापरलं जातं. टेक्निकल इन्फॉर्मेन्स ऑफ युसेज रिस्ट्रिक्शन म्हणजेच काय डिजिटल मॅनेजमेंट ऑफ राईट्स ह्या अंडर आपण काय करतो मेंटेन
करतो. मग ह्याच्यासाठी रिक्वायरमेंट्स काय असतात, तर तुमची आयडेंटिटी, युनिक आयडेंटिटी, क्लिअर डिस्क्रिप्शन आणि युसेज रूल्स तुम्हाला माहिती पाहिजे. आणि DRM टूल काय आहे, आयडेंटिफाय द वर्क अँड द राईट होल्डर, डिस्क्राईब द कंटेंट, अलाव यूज अकॉर्डिंग टू द रूल. हे टूल्स वापरून तुम्ही काय करू शकता, DRM वापरू शकता. मग हे DRM तुम्हाला वापरायचं असेल तर याच्यासाठी कंटेंट स्क्रॅम्बलिंग सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे. कंटेंट स्क्रॅम्बलिंग सिस्टीम ही फर्स्ट आणि सर्वात जास्त वापरली जाणारी सिस्टीम आहे आणि जनरली DVD मूवी फाइल्स एन्कोड करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. DVD कन्सॉर्टियमने काय केलेलं आहे, हे टूल तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये हार्डवेअर मॅन्युफॅक्चरर्स फक्त सिस्टीम्सच तयार करत नाहीत तर काही फीचर्सचा यूज करून हा कंटेंट काय केला जातो, एन्क्रिप्ट केला जातो. त्याच्यानंतर तो व्यवस्थित आणि प्रॉपरपणे काय केला जातो, सेव्ह केला जातो. बऱ्याचदा CSS DRM हे इम्प्लिमेंट केलं जातं आणि त्याचा अल्गोरिदम हा ब्रेक पण होऊ शकतो जर प्रॉपर सिक्युरिटी नसेल तर. म्हणजे वेगवेगळे गेम कन्सोल्स आहेत, मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर्स आहेत, ट्रायल यूज सॉफ्टवेअर्स आहेत, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहेत सॉफ्टवेअरसाठीचं, त्या ठिकाणी हे CSS वापरलं जातं. तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे टेक्निक्स पाहिलेले आहेत, क्रिप्टोग्राफिक टेक्निक्स पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण डिजिटल सिग्नेचर्स पाहिलेलं आहे, स्टेग्नोग्राफी पाहिलेलं आहे, त्यानंतर पॅसिव्ह आणि ऑथेंटिकेशनचे टेक्निक्स पाहिलेले आहेत, DRM पाहिलेलं आहे. सो थँक्यू ऑल. या सेशन नंतर तुम्हाला एक असाइनमेंट देण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ती असाइनमेंट सोडवायची आहे. ही असाइनमेंटच तुमची अटेंडन्स म्हणून कन्सिडर केली जाणार आहे. थँक्यू.